गेले काही दिवस आटपाडीमधील सर्व हॉटेल चालकांच्या विरोधात धाडी पडल्याच्या अफवा आहेत आणि त्या अनुषंगाने मोठ्या जनावरांचं मांस विक्री या हॉटेलमध्ये होत आहे असे आरोप ठराविक हॉटेलवर केले जात आहेत. नेमकं काय कारण आहे? नमस्कार, मी हॉटेल संगम आटपाडी शाखेचा मालक राहुल बाबर. आमच्या टोटल 6 शाखा आहेत. सांगोला, मंगळवेढा, जत, आटपाडी आणि लोणवरे. अशा आता आमच्या 6 शाखा किंवा येथील पण जे हॉटेलची नावं घेतलीत किंवा अशा कोणत्याही ठिकाणी 2 नंबर मटण किंवा मोठ्या जनावरांचं मटण हे कधीही विकलं जात नसते. हे सर्व अफवा आहेत आणि स्पर्धा ही ह्या सगळ्या कारणामुळे असे झालेलं आहे. असे कधीही हॉटेल लाईनला 2 नंबर मटण कधी मिळत नाही आणि जे करतात त्या गोष्टी वेगळ्या गोष्टी. आमच्यापर्यंत जी माहिती पोचली ती अशी होती की या हॉटेलमध्ये जे चिकन मटण दिलं जातं ते शिळ असतं, 2-3 दिवस फ्रीजमध्ये ठेवलं जातं आणि त्याचबरोबर टेस्टिंग पावडरचाही चवीसाठी वापर केला जातो. आता तुम्ही हॉटेलमध्ये आहात, आता तुम्ही कधीही पण बघू शकता किंवा सगळ्या गोष्टी आपण टेस्टिंग पावडरचा वापर करत नाही. आणि मटण संध्याकाळी आणि सकाळी 2 टाइम बॉईल केले जातं. आता संध्याकाळी सुद्धा मटण बॉईल केलेलं आहे, स्वतः बघू शकता आणि चालू पण आहे बॉईल करायला, तुम्ही ते स्वतः बघू शकता किंवा सगळ्या गोष्टी आहेत. हे काय वाटतं की ह्या गोष्टी ज्या सध्या सुरू आहेत ह्या व्यावसायिक स्पर्धेतून सुरू आहेत की काय राजकारणाचा काय हेतू यामध्ये दिसतो का? ओके, ह्या सगळ्या गोष्टी व्यावसायिक स्पर्धेमुळेच झालेल्या आहेत. ह्या फक्त अफवा आहेत, असं कधीही झालं नाही. आणि कोणत्याही अन्न पुरवठावाल्यांची किंवा कोणाची अजूनपर्यंत तर किंवा रेड किंवा काही असे झालेले नाहीत आपल्या तर हॉटेलवरती. आटपाडीमध्ये किती वर्षापासून तुमचं हॉटेल आहे? आटपाडीमध्ये आमचे 4 वर्षापासून हॉटेल आहे. आमची मेन शाखा कमलापूरला आहे, ते 20 वर्षापासून आहे आणि आमच्या कुठल्याही शाखेला आणि असे कधी होत नाही. गेले 4 वर्षापासून इथं हॉटेल व्यवसाय आहे. अचानकच या आठवड्यामध्ये म्हणजे तुकाराम मुंढे ऍक्टिव्ह झाल्याबरोबर या हॉटेलवर धाडी पडल्या असं झालं. या गोष्टी होण्यापाठीमागचं तुम्हाला काय कारण वाटतं? कारण धाडी पडणं ही सगळ्या गोष्टी योग्य आहेत. स्वच्छता म्हणा किंवा किचनमधील सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या व्यवस्थित असल्या पाहिजेत. हे धाडी पडणं हे ह्याच्या अगोदर पण होई पाहिजे होत्या किंवा ह्याच्या पण आधी. पण सगळ्या गोष्टी किचनमधल्या किंवा ही आपल्या ग्राहकाच्या जेवणाचा प्रश्न आहे की तुम्ही चांगले जेवण दिले तर ग्राहक तुम्हाला वाढतील किंवा आणि महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे. हे असे हॉटेल लाईनची गोष्ट आहे. या अनुषंगाने तुम्ही तुमच्या ग्राहकांना किंवा जे इथं ग्राहक येतात, जे नवीन येतात की जे रुटीनचे आहेत अशांना काय सांगचाल? मेन म्हणजे आमच्या सर्व ग्राहकांना आणि नवीन येणाऱ्या ग्राहकांना पण हे सांगेन की तुम्ही बिनधास्त आपल्या संगम हॉटेल शाखेला कधीही व्हिजिट करा. तुम्हाला कुठल्याही प्रकारची तक्रार मिळणार नाही.